AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेला आणि समाजाला नवी दिशा देत असून हे तंत्रज्ञान शिकण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. स्किल द नेशन चॅलेंज या अभियानाचा प्रारंभ. कोलकाता ते गुवाहाटी दरम्यानची पहिली वंदे भारत शयनयान रेल्वेगाडी लवकरच होणार सुरू. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होण्याची आशा रेल्वेमंत्र्यांनी केली व्यक्त. ऑपरेशन सिंदूर दरम्यान DRDOकडून विकसित शस्त्रांची निर्णायक भूमिका. राष्ट्रीय हित रक्षणाच्या वचनबद्धतेची साक्ष. DRDOच्या स्थापना दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार. जागतिक स्तरावर अनिश्चितता असूनही मजबूत देशांतर्गत मागणी आणि विवेकी आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम घोडदौड सुरू. रिझर्व्ह बँक. डिसेंबर महिन्यात UPI व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ. व्यवहार 29% वाढून पोहोचले 21 अब्ज 63 कोटींपर्यंत. GST संकलनातही वाढ. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अहिल्यानगरमध्ये लोणी इथं विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून साधला शेतकऱ्यांशी संवाद. जी-रामजी कायद्याबद्दल दिली माहिती. प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांना उत्पन्न पारंपरिक देशी बियाणं विकसित करावीत, राज्यपालांचं आवाहन. बीड जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1363 कामांचं ऐतिहासिक भूमिपूजन. पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी केलं विजयस्तंभाला अभिवादन. आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज साताऱ्यात सुरुवात. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या होणार औपचारिक उद्घाटन.